20 इमारतींचा अति धोकादायक इमारतींच्या यादीमध्ये समावेश आहे। अति धोकादायक इमारतींमध्ये राहत असलेल्या 412 कुटुंबांची घरं रिकामी करण्याचं म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळासमोर आव्हान आहे। तर इमारत रिकामी करण्यासाठी स्थानिकांनी विरोध दर्शवलेला आहे। तर या ठिकाणी अति धोकादायक अशा 20 इमारती आहेत आणि यामध्ये तब्बल 412 कुटुंब राहत असल्याची माहिती समोर येते। त्यांना हे इमारत रिकामी करण्यासाठी सांगितलेलं आहे, पण ते इमारत रिकामी करण्यास तयार नसल्याचं पाहायला मिळते। त्यांनी विरोध केलेला आहे आणि याचाच आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। पावसाळ्यात अनेक इमारती या धोकादायक असल्याचं म्हाडाकडून घोषित केलं जातं। जीर्ण अवस्थेमध्ये अनेक इमारती ज्या आहेत यांचा समावेश आहे। मात्र आता म्हाडाकडून दक्षिण मुंबईमधल्या 20 इमारती ज्या आहेत त्या धोकादायक असल्याचं सांगितलं जात आहे। एकूणच आपण पाहिलं तर दक्षिण मुंबईतील उपकर प्राप्त इमारतींपैकी यंदा 20 इमारती ज्या आहेत त्या अति धोकादायक असल्याचं यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे। मात्र एकूण आपण पाहिलं तर या इमारतीतील 412 घरे जी आहेत ती पर्यंत रिकामी झालेली आहेत। मात्र अजूनही 176 कुटुंब जी आहेत ती अति धोकादायक इमारतीमध्ये राहत आहेत आणि अशाच स्थितीमध्ये आपण पाहू शकतो की लवकर या कुटुंबांना संक्रमण शिबिरात किंवा इतर स्थलांतरित करण्यासाठी दुरुस्ती मंडळाचे प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत। एकूणच आपण जर पाहिलं तर याच स्थलांतरासाठी स्थानिकांचा विरोध जो आहे तो केला जात आहे, कारण पुन्हा आपल्याला हक्काचं घर कधी परत मिळणार यासाठी कोणतीही हमी जी आहे ती त्यांना दिली जात नाही आणि त्यासोबतच आपण पाहू शकतो की इमारतीचं पुनर्वसन जे आहे ते कधी होणार याचीही निश्चिती जी आहे ती म्हाडाकडून दिली जात नाही आहे। त्यामुळे एकूणच आपण पाहिलं तर अनेक प्रश्न आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती सुटली जात नाही। त्यामुळे म्हाडाकडून ही प्रश्न सोडली जातील का किंवा मग वेगळं नियोजन जे आहे ते या कुटुंबांसाठी केलं जाणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। गेली 24 वर्ष आमचा प्रोजेक्ट चालू आहे, रखडलेला आहे पुनर्विकास। त्याची कारणं वेगवेगळी आहेत। पहिले 6 मीटरचा कायदा आला, त्याच्यामुळे परत बिल्डिंग दुसऱ्या घ्यायला लागल्या, त्याच्यामुळे पुढे जाऊन ते वाढत गेलं प्रकरण। आता आम्हाला डिमॉलिशनची पण नोटीस आलेली आहे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।